नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळचे 10:30 वाजलेले आहेत। सकाळचा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी। लंचसाठी मी बनवणार आहे चपाती, चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी, सिंपल वरण भात। बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। सुरुवातीलाच मी डाळ, तांदूळ आणि बटाटा हे कुकरला लावलेले आहेत। कुकरच्या शिट्या होईपर्यंत इथे आपली कणिक सुद्धा मळून झालेली आहे। सुरुवातीला अशा प्रकारे कणिक मळून ठेवली की मग आपलं स्वयंपाकाचं निम्म बर्डन कमी होतं आणि आपली भाजी होईपर्यंत कणिक सुद्धा छान भिजते, त्यामुळे चपात्या सुद्धा अगदी मऊ होतात। या ठिकाणी कुकर सुद्धा थंड झालेला आहे। आता आपण त्यातील बटाटे काढून घेऊया। बटाटे थोडेसे थंड झाले की त्यावरची मी साल काढून घेत आहे। सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहेत। आता भाजीसाठी लागणारे कांदा, टोमॅटो हे आपण व्यवस्थित कट करून घेऊयात। या ठिकाणी मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो वापरत आहे। बटाट्याची रस्सा भाजी बनवताना कांदे आणि टोमॅटो हे शक्यतो समप्रमाणात वापरायचे, म्हणजे भाजी अतिशय टेस्टी होते। कांदा अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचा किंवा मग चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता। या ठिकाणी टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सुरुवातीलाच आपण लागणारे जेवढे साहित्य आहे ते कट करून घेतलं तर मग आपली भाजी सुद्धा झटपट तयार होते आणि कुठलीही भाजी बनवताना मग आपला गोंधळ उडत नाही आणि प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट होते। या ठिकाणी बटाटा सुद्धा अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया। या ठिकाणी बटाट्याची रस्सा भाजी बनवताना आपण जे उकडलेले बटाटे आहेत त्यातील अर्धा ते 1 बटाटा आहे तो मॅश करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बटाटा मॅश करून घेतल्यामुळे आपली भाजी घट्ट होते आणि अतिशय टेस्टी लागते। तुम्ही अर्धा ते 1 बटाटा मॅश करून वापरू शकता। या ठिकाणी पाहू शकता मॅश केलेला बटाटा, कट केलेले बटाटे, 2 कांदे बारीक चिरून, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर। आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया। कढई गरम झालेली आहे। या ठिकाणी मी मोठा 1 चमचा तेल वापरलेला आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये घालूयात मोहरी व्यवस्थित तडतडली की घालूयात जिरं। आता घालूयात कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदलला, तो लालसर झाला की त्यामध्ये ॲड करायची आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल। आता घालूयात टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो लवकर मऊ व्हावेत यासाठी यामध्ये घालूयात अर्धा चमचा मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ पडतो तेलामध्ये, त्यामुळे आपली भाजी सुद्धा झटपट बनते। टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता आपण मसाले ॲड करूया। या ठिकाणी घातलेला आहे 2 चमचे काळं तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। तर हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। अगदी साईडनी तेल सुटेपर्यंत सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो परतून घ्यायचे, त्यामुळे आपली भाजी चमचमीत होते। पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेले आहेत। आता यामध्ये घालूयात आपण मॅश केलेला बटाटा। अशा प्रकारे मॅश केलेला बटाटा सुरुवातीला सर्व मसाल्यासोबत परतून घेतला की आपली भाजी सुद्धा छान घट्ट होते। तर यामध्ये ॲड करूया राहिलेल्या बटाट्यांच्या फोडी आणि सर्व मसाले आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीने सुक्की भाजी सुद्धा बनवू शकता। ही सुद्धा भाजी अतिशय टेस्टी लागते आणि टिफिनसाठी सुद्धा ही भाजी परफेक्ट आहे। या ठिकाणी मी गरम पाणी ॲड करत आहे। जवळपास 1 ग्लास गरम पाणी मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला ही भाजी किती प्रमाणामध्ये बनवायची आहे, घट्ट बनवायची आहे, पातळ बनवायची आहे, त्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी कमी जास्त वापरू शकता। आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपली चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। शेवटी ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे बनवलेली बटाट्याची रस्सा भाजी चपाती, भाकरी, भात, जिरा राईस, पुरी यासोबत अप्रतिम लागते। आपली भाजी झालेली आहे। भाजी होईपर्यंत आपली कणिक सुद्धा अतिशय मऊ भिजलेली आहे।
आणि त्यानंतर मी चपात्या करून घेणार आहे आणि वरणाला फोडणी घालणार आहे। सुरुवातीला चपातीचे अशा प्रकारे गोळे करून घेतले की आपल्या सर्व चपात्या मग एका साईजच्या एका आकाराच्या तयार होतात। राहिलेला स्वयंपाक बनवून झाला की मग मला आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये आज थोडंसं काम करायचं आहे, ते सुद्धा मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे। माझं लंच प्रिपेअर करून झालेलं आहे आणि आता मी आलेले आहे आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये। आज मला गार्डनमध्ये सर्व झाडांची मशागत करायची आहे, म्हणजे कुंडीतील झाडाच्या बुंध्या साईडची माती अशी मोकळी करून घ्यायची आहे, त्यामुळे कुंडीतील हवा खेळती राहते आणि झाडांच्या मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो। अशा प्रकारे झाडांची मशागत आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मी करते। आता 15 दिवसापूर्वी मी मशागत केलेली आहे। त्याचप्रमाणे झाडांना मला वॉटर शॉवरिंगसुद्धा करायची आहे। झाडांना तर आपण गरजेनुसार पाणी देतोच, पण आठवड्यातून एकदा झाडांना अशा पद्धतीने वॉटर शॉवरिंग करून घ्यायची। त्यामुळे झाडांवर जी धूळ माती असते ती सगळी धुवून जाते, त्यामुळे झाडांची फोटोसिंथेसिस प्रोसेससुद्धा फास्ट होते। त्याचप्रमाणे झाडांना जर कीड कीटक लागले असतील ते सुद्धा पाण्यासोबत धुवून जातात आणि आपली झाडे फ्रेश टवटवीत दिसू लागतात। त्यामुळे आठवड्यातून एकदा आपल्या गार्डनमधील झाडांना अशा पद्धतीने वॉटर शॉवरिंग करून घ्यायची। वॉटर शॉवरिंग केल्यानंतर झाडे अतिशय टवटवीत दिसतात आणि अगदी पॉझिटिव्ह वाटतं गार्डनमध्ये। मग मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।